नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। नागपुरातील सुराबर्डी येथे 15 एकर क्षेत्रात गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय उभारले जाणार आहे। याबद्दल आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी माहिती दिली। संग्रहालयाचे काम जून 2025 मध्ये सुरू होणार असून सर्व प्रक्रिया 30 मे पूर्वी पूर्ण केली जाणार आहे। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सांगावमध्ये एका महिला वकिलाला बेदम मारहाण करण्याची घटना समोर आली आहे। अंबाजोगाई सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या महिला वकील ज्ञानेश्वरी अंजन यांना गावचे सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी क्रूरपणे मारहाण केली। या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे। मारहाणीच्या आरोपाखाली सरपंचांसह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। JEE मेन्स परीक्षेचा निकाल NTA कडून जाहीर करण्यात आला आहे। परीक्षेत बसलेले उमेदवार JEE मेन्सच्या अधिकृत वेबसाईट jeemeans.nta.nic.in ला भेट देऊन त्यांचा निकाल आणि स्कोर कार्ड तपासू शकता। यावर्षी 24 विद्यार्थ्यांना 100% मिळाले आहेत। एकेकाळी तेलावर अवलंबून असलेले आखाती देश आता पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ करत आहेत। अबू धाबीमधील याच बेटावर टीमलॅब फेनोमिना हे नवीन पर्यटन स्थळ खुले करण्यात आले आहे। जपानी कलागट टीमलॅब द्वारे साकारलेले हे जगातील पहिले डिजिटल आर्ट स्पेस असून हे ठिकाण अंतराळ प्रवासासारखा अनुभव देते। टीमलॅब फेनोमिना हे अबू धाबीमधील याच बेटावर नुकतेच उघडले गेलेले एक अत्याधुनिक डिजिटल आर्ट स्पेस आहे। खुले चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदीबाबत चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी वादग्रस्त विधान केले होते। या मुद्द्यावर अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी होत आहे। खुले वादाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समुदायाबद्दल चिथावणीखोर टिप्पणी केल्यानंतर प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेता अनुराग कश्यप यांनी माफी मागितली आहे। युरोपा लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत मँचेस्टर युनायटेडने फ्रेंच क्लब लिओनला 7-6 अशा एकूण गोल फरकाने पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे। हा सामना युरोपा लीगच्या इतिहासातील सर्वाधिक गोलांचा आणि थरारक सामना ठरला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।